आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। दोन वेळा शासनाच्या भूलथापांना बळी पडून त्यांचा सन्मान राखला, त्यामुळे उपोषण मागे घेतले, परंतु आता माघार नाही, असा ठाम निर्णय ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांनी घेतला आहे। ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण मोफत द्या आणि पूर्वी दिलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या आश्वासनांची पूर्तता करा, या आणि इतर अन्य मागण्यांसंदर्भात श्री रणनवरे हे पुन्हा एकदा दिनांक 29 पासून पूर्वीच्याच ठिकाणी म्हणजेच जालना येथील गांधी चमन परिसरात उपोषणाला बसणार आहेत। उपोषणाला बसण्याची त्यांची ही तिसरी वेळ आहे। एकंदरीतच या आंदोलनासंदर्भात दीपक रणनवरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी संजय देशपांडे, सुभाष मेहुणकर, अरविंद देशपांडे यांची उपस्थिती होती। मी दीपक रणनवरे समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी गांधी चमन येथे जुना जालन्यात समाजाच्या जे काही प्रश्न आहेत त्यासाठी उपोषणाला बसणार आहे। या अगोदर 28 नोव्हेंबर 2023, त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 आणि आता 29 ऑगस्ट 2026ला उपोषणाला बसणार आहे। त्यामध्ये 2 वेळेस शासनानं आपल्याला शब्द दिला होता, आपल्या मागण्या होत्या। प्रामुख्यानं ब्राह्मण समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, ब्राह्मण समाजाच्या मुलांच्या हॉस्टेलचा प्रश्न असेल, हे सगळे शासन करू असं सांगितलं होतं, पण शासनानं केलं काहीच नाही। महामंडळ दिलं, महामंडळ देऊन महामंडळाला 50 कोटीचा निधी देतो म्हणून सांगितलं होतं, परंतु कुठल्याही प्रकारचा 5-5.5 कोटी फक्त निधी शासनानं आपल्याला दिलेला आहे। आणि तो निधी इतका तुटपुंज आहे की त्या निधीच्या नंतर फक्त अध्यक्षाची नियुक्ती केली, अध्यक्षाच्या नंतर कुठल्याही प्रकारचा एकही कर्मचारी नाही आहे, त्या ठिकाणी अशासकीय सदस्य नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी पण प्रतिनिधी नाही आहे। मग समाजामध्ये खूप मोठी नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। या सगळ्याचा विचार करता आजची परिस्थिती पाहून असा निर्णय घेतला की आज आपण सगळे मिळून परत एकदा शासनाला स्मरण करून देण्यासाठी, शासनाला मागं खूप कामं आहेत पण त्यांना आठवण करून देण्यासाठी पुन्हा 29 तारखेला मी उपोषण करणार आहे। आणि हे उपोषण जोपर्यंत आता मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही। हे सरकार ब्राह्मण समाजावर जाणून बुजून दुर्लक्ष करते असं मला वाटतंय, म्हणून आपण आपल्या माध्यमातून आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा अशी आपल्याला विनंती करतो। शासन तुम्हाला दरवेळेस आश्वासन देतं, तुम्ही उठून जाता, पुन्हा ते चॉकलेट देतं, तुम्ही उठून जाता, किती दिवस चालणार आहे असं? तेच ना, आता शासन बघा, देणाऱ्या शासनाची आपल्याला शब्द दिल्याच्या नंतर आपण आपली त्यांची भूमिका घेतो की बाबा आपण उठून जावं, परंतु शासन प्रत्येक वेळेस तिथं जाऊन तुमचं हे सँक्शन करतो पहिल्या बैठकीत, पण आता तसं नाही होणार। आता आम्ही उठणारच नाही, शासनाला इथे GR आणून द्यावं लागेल, त्याच्याशिवाय आम्ही उठणार नाही। मागच्या वेळेस तुम्हाला नागपूरला बोलवलं होतं, तुम्ही नागपूरला जाऊन आले, त्याची फलश्रुती काय झाली? नाही, नागपूरला गेल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांना सांगितलं की ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकासाची मी घोषणा करतो। त्यांनी फक्त घोषणा केली, त्याच्यानंतर पुन्हा 15 ऑगस्टला बसावं लागलं। आणि 15 ऑगस्टला बसल्याच्या नंतर 23 सप्टेंबरला आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आता माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांनी ते डिक्लेअर केले। त्याच्यातून दरवेळेस असं की बाबा तुम्ही देतो म्हणून आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये असं किंवा महाराष्ट्रात असं सरकारला उपोषणाच्या पलीकडे भाषाच कळत नाही। आम्ही गेल्या अनेक दिवसापासून शासनाला वेळ मागतोय आणि तो वेळही शासन काही लवकर देत नाही, बाबा एखाद्या शिष्टमंडळाला भेटायला वेळ द्या आणि आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा।
स्वरूपात एकटाच आहे. ज्यांची कुणाची बसायची इच्छा असेल तर ते बसतील. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाल्यापासून किती लाभार्थी त्या ठिकाणी कर्ज मिळालं लाभार्थ्यांना? परशुराम आर्थिक विकास महामंडळापासून साधारणतः माझ्या माहितीस्तव 8 लोकांना आतापर्यंत लाभ भेटलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 2च योजना केल्या. हा जिल्ह्यातला आकडा आहे का राज्यातला? 8 जणांचा जिल्ह्यातला आहे आकडा का? हा जिल्ह्यातला नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या मिळून 8 लोकांना आतापर्यंत. म्हणजे नुसतं पानं पुसल्यासारखं झाले ते शासनाच्या वतीने. आता काय 2च योजना आहेत आपल्याकडे, एक तर 15 लाखाची किंवा 50 लाखाची. त्या दोन्हीपैकी 50 लाख हे गट कर्ज आहे आणि 15 लाख हे वैयक्तिक कर्ज आहे. या वैयक्तिक कर्जातून 15 जणांना साधारणतः लाभ घेतलेला आहे. आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष काय करतात मग? नुसतं गाड्या घोड्याने फिरतात का? नाही, आता त्यांना आम्ही तेच सांगितलं. आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो, त्यांना सगळं सांगितलं. त्याबरोबर त्यांच्याकडं नाही तर मंत्रालयामध्ये जे नियोजन विभागाचे या अगोदर एक गायकवाड नावाचे साहेब होते, त्यांच्याशी चर्चा केली. ते व्यक्ती अतिशय सकारात्मक होते, त्यांना खूप चांगलं सांगितलंय. त्याच्यानंतर एक कुलकर्णी आले, कुलकर्णीच्या नंतर बावेस्कर मॅडम आल्या. प्रत्येक वेळेस गेल्याच्या नंतर शासनाचे सुद्धा कर्मचारी त्या मंत्रालयात टोलवाटोलवीशिवाय दुसरं काहीच करत नाही. म्हणून परत आपल्याला या ठिकाणी उपोषणाची वेळ आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत कॅप्टन आशिष दामले. ह्यांचे आतापर्यंत मग हे 8च कर्ज मंजूर झाले, तर मग आतापर्यंत का नुसते ते हारतुरे घेतच फिरलेत का मागचे 2-3 वर्षांपासून? बरोबर आहे. आता काय आहे, ज्या ज्या योजना शासनानं याच्या अगोदर आता एक जे इलेक्शन झालं का विधान परिषदेचं, त्याच्या अगोदर हे वाटण्याची परमिशन दिली. आणि पण त्याच्यातलं तुम्ही एक भाग आहे, तुम्ही त्यांच्यासोबत असता, त्यांना बोलवता, त्यांचे नुसते हारतुरे सत्कारच करता, मग हे कसं तुमची चालतं? गोष्ट बरोबर आहे, पण आता त्यांच्याकडं आम्हाला हे बघा, समाज आमच्याकडं गाराणी मांडणार आहे, आम्ही अध्यक्षाकडे गाराणी मांडणार आहे. म्हणून आम्हाला वेळोवेळी अध्यक्षाची भेट घेणं गरजेची, वेळोवेळी तिथल्या कर्मचाऱ्याची भेट घेणे, त्यानंतर जे आपले MD आहेत भोमरे साहेब, त्यांच्याशी भेट घेणं गरजेचं. म्हणून आम्हाला नेहमी समाजाने ज्या काही समस्या सांगितल्या महामंडळाला बाबतीच्या, त्यावेळेस त्यांच्याकडे जावंच लागतंय.